नमस्कार, सोनालीज किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत फ्लॉवरची भाजी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मंडळी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर फ्लॉवरची भाजी बनवायची म्हणजे फ्लॉवर तर लागेलच। त्यासाठी इथे मध्यम आकाराचा फ्लॉवर घेतलेला आहे। त्याचबरोबर आता त्याचा देठा काढायचा जो हिरवा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत। फ्लॉवर दिसायला अगदी सुंदर गोरा गोमटा जरी असला ना तरी आतमध्ये किडे हे असतातच। त्याच्यामुळे सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे काय की आपल्याला अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकाराने केले तरी सुद्धा चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मी मध्यम साईज ठेवलेली आहे, म्हणजे खूप मोठी नाही खूप लहानही नाही, मध्यम आकाराने मध्यम साईजने हे तुकडे करून घेतलेले आहेत। तर मंडळी अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लॉवरची भाजी केलीत ना तर एवढी सुंदर होणार आहे ना, तर मोठी माणसंच काय लहान मुलं अगदी आवडीने खाणार, एवढी 100% गॅरंटी। तर एवढंच करून थांबायचं नाहीये। पुढची स्टेप म्हणजे हे जे फ्लॉवरचे तुकडे आहेत ना ते अगोदर आपण स्वच्छ 2 पाण्याने तरी धुवून घ्यायचेत, कारण त्याला बाहेरनं माती वगैरे लागलेली असते। त्यासाठी अगदी हलक्या हाताने चोळायचं आहे, नाहीतर काय होईल त्याचा चुरा होऊन जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 2 पाण्याने व्यवस्थित असा फ्लॉवर धुवून घेतलेला आहे। आता पुढची स्टेप म्हणजे त्याला उग्रट असा वास असतो, चवही असते, तर ती घालवण्यासाठी एक तांब्याभर पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचंय आणि त्यामध्ये हे फ्लॉवरचे तुकडे ऍड करूयात आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटात तरी उकळू द्यायचे, जेणेकरून त्याचा जो काही उग्रपणा आहे तो निघून जाईल। आता हा फ्लॉवर उकळत ठेवलाय तोपर्यंत आपण तयारी करून घेऊयात बाकीच्या गोष्टींची। ते म्हणजे काय काय लागेल आपल्याला, तर 1 बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर 1 कांडी लसूण बारीक चिरलेला, कढीपत्ता, कोथिंबीर, त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय, त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला इथे वापरलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा इथे हळद घेतली आहे, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ। तर सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल असं हलकंसं गरम करायचं आहे, खूप गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर काय होतं जे काही आपण इन्ग्रेडियंट टाकून त्याच्यामध्ये ते करपतील। तर सगळ्यात अगोदर तेल हलकंसं गरम झाल्यावरती मोहरी घालूयात, 1 अर्धा चमचा घेतली होती ती मोहरी। तडतडली की त्यानंतर घालूयात कढीपत्ता, त्यानंतर 1 कांडी लसूण बारीक चिरून अशा पद्धतीने तुकडे करून घेतले ते यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर घालूया थोडीशी कोथिंबीर आणि हलक्या हाताने परतून घ्यायचे। गॅसची जी फ्लेम आहे ना ती अगदी कमीच ठेवायची, पूर्ण ही जी प्रोसेस आहे कमी गॅसवरच करायचं आहे। तर हलकासा असं परतवून घ्यायचंय जोपर्यंत लसणाचा कलर चेंज होत नाही। हलकासा सोनेरी रंग आला की आपण मग यामध्ये 1 टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला। टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला छान असं टोमॅटो सुद्धा परतवून घ्यायचा अशा पद्धतीने। तर तुम्ही पाहू शकता छान असा 1-2 मिनिटं छान असा परतलेला आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद जी घेतली होती, त्यानंतर घालूयात 1 चमचा कांदा लसूण मसाला, तर तुमच्याकडे काळा वेगळा मसाला असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे 1 चमचा चिकन मसाला आवडीनुसार मी हा वापरलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वापरली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ लागेल। हे सगळं घालून आपण 1-2 मिनिटं हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे त्याचा छान असा मसाल्यांचा जो अर्क आहे ना तो याच्यामध्ये उतरला पाहिजे। बारीक गॅसवरच करायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यांना हलकंसं तेल सुटू लागलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला जो फ्लॉवर आहे तो यामध्ये ऍड करायचा आहे, मगाशी उकळून घेतलेला आणि त्यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे निथळून घेतलंय आणि तो आपण यामध्ये ऍड करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं तरी परतून घ्यायचे, जेणेकरून हे मसाले आहेत हे यामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत। या पद्धतीने 1-2 ते 3 मिनिटं तरी परतून घ्यायचे। पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही, फक्त वाफेवरच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईवर ताट ठेवले आणि ताटामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे, 1 ग्लासभर ऍड करायचे। त्याच्यानंतर पाण्याला उकळी आली की आपल्याला हे ताट काढून घ्यायचंय, पाणी अजिबातच टाकायचं नाही।
तर तुम्ही पाहू शकता वाफेमुळे फ्लॉवरला आपोआप पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं असा छान असा परतून घ्यायचा आहे। अजूनही थोडासा शिजवून घ्यायला लागेल, म्हणजे 80% शिजलाय, 20% राहिलाय या टाईपमध्ये। तर आता पुन्हा एकदा परतून घेऊ आणि झाकण ठेवायचंय। पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, सेम प्रोसेस करायची आहे। पाणी गरम झालं की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे, पण झाकण जरा व्यवस्थित काढा, कारण गरम झालेलं असतं, पाणी सुद्धा गरम झालेलं असतं, त्याच्यामुळे हातावर येऊ शकतं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित झाकण काढायचंय। तर तुम्ही पाहू शकता इथे आपला जो फ्लॉवर आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि मस्त सुगंध पसरलेला आहे, एवढा छान झालाय ना, म्हणजे टेस्ट तर अजून केलीच नाहीये, टेस्ट तुम्ही करायचं आहे घरी आणि मग मला कमेंटमध्ये सांगायचंय कसं झालेलं आहे। तर इथे पुन्हा एकदा परतून घ्यायचंय, गॅस असं पूर्णपणे बंद करायचंय। आता तुम्ही पाहू शकता असं चेक करायचंय शिजलाय की नाही। तर इथे पूर्णपणे आपला जो फ्लॉवर आहे अशा पद्धतीने शिजला गेला पाहिजे, पूर्ण त्याचा गाळ करायचा नाही। गॅस बंद करायचा, कोथिंबीर घालायची वरतून, पुन्हा एकदा 1 मिनिटभर परतून घेऊ। वा, मस्त आपली चमचमीत फ्लॉवरची भाजी तयार झाली। आणि हो, मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झालेली आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।